Hello friends, how are you? Fine. Okay. This is the seventh lecture of topic Kingdom Animalia. And today we discuss next phylum Chordata. Phylum Chordata. याचा अर्थ आज आत्ता या लेक्चरला पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करायला आपण सुरुवात करायची. यापूर्वी जवळजवळ आपण 10 फायलम्स पाहिले. त्यातले 9 फायलम अप टू फायलम इकिनोडर्मेटा इथपर्यंतचे पहिले 9 फायलम क्लिअरली नॉन कॉर्डेट्स मध्ये होते, म्हणजे पाठीचा कणा नसलेले प्राणी होते. 10th phylum Hemichordata. Actually it is nothing but connecting link between non-chordate and chordate, because phylum Hemichordata have small notochord is developed. Hemi means half, notochord means here dorsal tubular rod like structure is slightly developed. Hence it is connecting link between non-chordates and chordates. And today we discuss here phylum Chordata, means study of those animals who possesses vertebral column. अशा प्राण्यांचा इथून पुढे आपण अभ्यास करायचा आहे की ज्यांना पाठीचा कणा आहे, कारण यापूर्वी पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचा अभ्यास केलेला होता. ओके, focus on this phylum Chordata. First here most important characters of phylum Chordata. तसा आपण हा फायलम डिटेल अभ्यासणार आहोत, पण आता एकदम महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये समजून घ्यायची. मोस्ट इम्पॉर्टंट characteristics of phylum Chordata are, first one is presence of notochord. Presence of notochord means dorsal tubular rod like structure. पाठीमध्ये बरोबर मध्यभागी रॉड लाईक जे स्ट्रक्चर असतं, सिलेंड्रिकल, चारी बाजूने गोल, लाईक ए चॉक, खडू सारखं. पाठीच्या मध्यावरती रॉड लाईक स्ट्रक्चर जे असतं याला आपण नोटोकॉर्ड असं म्हणतो. ऍक्च्युली इट इज प्रेझेंट अप टू द हियर समवॉट स्टेज ऑफ लाईफ. कोणत्याही प्राण्याच्या ठराविक जीवनाच्या टप्प्यापर्यंतच नोटोकॉर्ड असतो. देन it replaced into vertebral column, आणि नंतर याच नोटोकॉर्डचं रूपांतर भविष्यात त्या प्राण्याच्या शरीरामध्ये पाठीच्या कण्यामध्ये होतं. याचा अर्थ थोडक्यात काय, इन एम्ब्रियोनिक कंडिशन, गर्भाशयाच्या अवस्थेत असताना जी काय डेव्हलपमेंट असते तेव्हा नोटोकॉर्ड असतो, आणि नंतर आफ्टर हियर ड्युरिंग डेव्हलपमेंट जेव्हा त्याचा वाढ आणि विकास होत असतो त्या प्राण्याचा, तेव्हा हळूहळू दिस नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड इनटू व्हर्टिब्रल कॉलम. या नोटोकॉर्डचंच रूपांतर भविष्यात पाठीच्या कण्यामध्ये होतं. हे बेसिकली सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. देन हियर प्रेझेन्स ऑफ pharyngeal gill slits. Actually here gills are respiratory organ. Actually breathing आणि respiration ह्या दोन्ही मध्ये फरक आहे. ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास आणि रिस्पिरेशन म्हणजे इट इज अ सेल्युलर प्रोसेस. ब्रीदिंग इज ए फर्स्ट स्टेप ऑफ रिस्पिरेशन. ब्रीदिंग ही रिस्पिरेशनची पहिली पायरी आहे. तीच प्रक्रिया पुन्हा डिटेल पेशीपर्यंत घडते.
प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवला जातो आणि प्रत्येक पेशीला ऑक्सिजन दिल्यानंतर कार्बन डायऑक्साइड पुन्हा माघारी घेतला जातो अँड देन एक्सपेल आउट, नंतर बॉडीच्या बाहेर फेकून दिला जातो. ही जी डीपली सेल्युलर प्रोसेस आहे याला आपण रिस्पिरेशन म्हणतो. अँड दॅट रिस्पिरेशन प्रोसेस टेक्स प्लेस बाय हिअर गिल्सला आपण कल्ले म्हणतो. एक्झाम्पल आपण फिश घेतला. सपोज दिस इज फिश. You know very well here gills are present. इथं गिल्स असतात, कल्ले असतात. या पद्धतीनं pharyngeal gill slits are present. हे एक महत्वाचं ठळक वैशिष्ट्य आपल्याला असलेलं दिसून येईल. Then nerve cord present. It is also dorsal tubular. पाठीमध्येच असेल, मध्यभागीच असेल. But here it is highly sensitive and hollow. अत्यंत संवेदनशील असतं आणि पोकळ असतं. त्याला आपण नर्व कॉर्ड म्हणतो. इन फ्युचर इट डेव्हलप्स इनटू नर्वस सिस्टीम. आपला जो स्पायनल कॉर्ड असतो पाठीच्या मणक्याच्या आतला, पाठीच्या मणक्याच्या आतून एक अत्यंत संवेदनशील ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. त्याला आपण स्पायनल कॉर्ड असं म्हणतो. आणि तेच वरती गेल्यानंतर पुन्हा कोणाला कनेक्ट असतं? ब्रेनला असतं. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोघं एकत्रित आले की नर्वस सिस्टीम तयार होते. दिस नर्वस सिस्टीम डेव्हलप्स इन फ्युचर फ्रॉम युअर नर्व कॉर्ड. म्हणजे या पद्धतीचा हा नर्व कॉर्ड सुद्धा असतो. प्रेझेन्स ऑफ नर्व कॉर्ड. इट इज ऑल्सो डॉर्सल tubular, highly sensitive, hollow structure called as a nerve cord. In future it replaced into nervous system. म्हणजे याच्यापासून नर्वस सिस्टीम तयार होईल आणि याच्यापासून व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा तयार होईल. हा तो दोन्हीतला फरक. हे बेसिक सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. Then heart is ventral. हृदय असं पुढच्या बाजूला असतं आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूनं डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, पचन संस्था. हार्ट इज व्हेंट्रल. आपली ही पुढची व्हेंट्रल साइड आहे, पाठीमागची डॉर्सल साइड आणि कडेची लॅटरल साइड. हार्ट पुढच्या बाजूला आहे, या ठिकाणी बरोबर असतं. हार्ट इज व्हेंट्रल साइड. दिस इज द most important characteristics of phylum Chordata. अजूनही महत्वाची खूप आहेत. नंतर आपण ती डिटेल पाहणार आहोत. डिस्टिंग्विश बिटवीन कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट दोघातला फरक स्पष्ट करत असताना तेव्हा आपण अनेक कॅरेक्टर डिटेल पाहणार आहोत. आता त्यातली महत्वाची ठळक वैशिष्ट्ये आपण घेतली, तीही महत्वाची चार. Presence of notochord, presence of pharyngeal gill slits, presence of nerve cord, and heart is ventral side. ही महत्वाची चार कॅरेक्टर आपणाला फायलम कॉर्डेटाची दिसून येतील. Actually, this phylum Chordata divides into 3 subphylums. याचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. We see one by one. First here subphylum Urochordata. Subphylum Urochordata. Second subphylum Cephalochordata. Subphylum Cephalochordata. आणि नेक्स्ट थर्ड तिसरा कोणता आहे? सबफायलम व्हर्टिब्रेटा. तिसरा कोणता? सबफायलम व्हर्टिब्रेटा. या पद्धतीचे 3 उपप्रकार असतील, सबफायलम्स असतील. वी सी वन बाय वन, एक एक आपण समजून घेऊया. फर्स्ट अबाउट सबफायलम युरोकॉर्डेटा. फिगर इथं स्केच केलेले, रफ डायग्राम काढलेले. एक्झाम्पल
aperture, atrial aperture, skin is called as a test, and these are the foot. या पद्धतीचा एक आगळा वेगळा आकार असलेला समुद्र पाण्यामध्ये सापडणारा जो प्राणी आहे त्याला आपण हर्डमानिया असं म्हणतो आणि त्याचा सबफायलम कोणता असेल? युरोकॉर्डेटा. आता याची कॅरेक्टर आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया म्हणजे या प्राण्याची वैशिष्ट्ये लक्षात येतील. हिअर दीज आर कॉल्ड ट्युनिकेट्स. या प्राण्यांना आपण ट्युनिकेट्स असं म्हणतो. ट्युनिकेट्स का म्हणतो तर पहा, बॉडी इज सॉफ्ट. या प्राण्याचं शरीर आतून अत्यंत मऊ आहे. बिकॉज इट इज मेड अप ऑफ मसल्सनी बनलेला आहे. बट दिस मस्क्युलर बॉडी इज कव्हर्ड बाय ट्युनिकाइन मेम्ब्रेन कॉल्ड टेस्ट. ही जी मस्क्युलर बॉडी आहे त्याच्यावरती जे कव्हरिंग असतं स्किन लाईक ते मात्र थोडस मजबूत असतं, टणक असतं. त्याला ट्युनिकाइन मेम्ब्रेन म्हणजेच टेस्ट असं म्हटलं जातं. या प्राण्याचं शरीर अत्यंत मऊ आहे, मसल्सनी बनलेलं आहे. पण अशा मऊ बॉडीचं संरक्षण करण्यासाठी अंगावरती जी त्वचा असते ती ट्युनिकाइन मेम्ब्रेन असते, त्यालाच टेस्ट असं म्हटलं जातं. आणि ती बऱ्यापैकी मजबूत असते कारण फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन, त्या प्राण्याच्या शरीराचं संरक्षण करणं हे त्याच्या त्वचेचं काम आहे, म्हणजे टेस्टचं काम आहे. हेन्स कॉल्ड एज ए ट्युनिकेट्स. Then notochord present only in tail of larva. म्हणजे हा जो प्राणी जेव्हा तो जन्म घेतो, जन्म घेतल्यानंतर तो एकदम छोटा असतो, लाईक ए लार्वा. लार्वा म्हणजे अळी, एकदम छोट अळीसारखं बारीक स्टेज असते, एकदम बारीक. कधीतरी तुम्ही एखाद्या डबक्यामध्ये तुम्ही कधीतरी निरीक्षण केलं जर असलं तर छोटे छोटे माशासारखं जे दिसतं एकदम बारीक बारीक वळवळणार, ऍक्च्युली दीज आर द लार्वल स्टेज. त्यांना आपण लार्वल स्टेज असं म्हणतो. आणि एवढं छोटं असताना मात्र नोटोकॉर्ड प्रेझेंट ओनली इन टेल ऑफ लार्वा. तेव्हा नोटोकॉर्ड त्याच्या शेपटीमध्ये असतो. बाकी बॉडीमध्ये कुठेही नोटोकॉर्ड नसतो, फक्त शेपटीमध्ये असतो. आणि ती कोणत्या स्टेजमध्ये? लहान असताना, म्हणजे लार्वल स्टेजमध्ये असतो. पुढे काय होते पहा, बट इट लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. पण जेव्हा हा प्राणी मोठा होत जातो, जेव्हा त्याची वाढ आणि विकास होते, डेव्हलपमेंट होते, तेव्हा आपोआप त्याचा जो नोटोकॉर्ड आहे शेपटीमध्ये लार्वल स्टेजमध्ये होता, इट कॅन बी डिसअपियर ऑर व्हॅनिश. तो आपोआप नाहीसा होतो. जणू काय जादू झाली, जणू काय चमत्कार झालाय. आपोआप नॅचरली तो नाहीसा होतो. आणि म्हणून इथं असं म्हटलंय, इट लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. म्हणजे बॉडीची डेव्हलपमेंट होत असताना अचानक आपोआप नैसर्गिक शेपटीमध्ये असलेला नोटोकॉर्ड नाहीसा होतो. देन मराईन इन हॅबिटॅट. हा प्राणी शक्यतो समुद्र पाण्यामध्येच सापडतो. हे महत्वाचं कॅरेक्टर असेल. अँड देन फेरिंग्स हॅज मेनी गिल स्लिट्स. याला पाण्यामध्ये जगत असताना जे काही रिस्पिरेशन करावं लागतं, पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन घ्यायचा असतो, श्वासोच्छ्वास करायचा असतो, इट इज विथ द हेल्प ऑफ गिल्स, कल्ल्याणी करावं लागतं. ही महत्वाची कॅरेक्टर्स सबफायलम युरोकॉर्डेटा. युरो मीन्स इन टेल, शेपटीमध्ये. कॉर्डेटा मीन्स नोटोकॉर्ड प्रेझेंट. थोडक्यात या प्राण्याच्या शेपटीमध्ये नोटोकॉर्ड असतो, म्हणून याला काय म्हटलंय? सबफायलम युरोकॉर्डेटा. इज इट क्लिअर?
Okay. The next subphylum Cephalochordata. Cephalochordata. And this is the very rough diagrammatic representation of example Amphioxus. Example कोणतं घेतलं आपण? Amphioxus. ही त्याची डायग्राम असेल. हा जो डॉर्सल रॉड लाइक ट्यूब लाइक जे दाखवलेला आहे याला काय म्हटलंय? नोटोकॉर्ड. and it present from head to tail. डोक्यापासून शेपटीपर्यंत तो नोटोकॉर्ड आहे. आणि हे जे दाखवलेले these are the myotomes. मायोटोम्स म्हणजे बॅक मसल, पाठीमध्ये असणारे मसल्स. अशा पद्धतीचा हा छोटा प्राणी लाईक ए फिश, माशासारखा छोटा आहे. कधी कधी मासे खूप मोठे असतात. हा दिसताना लुक लाईक ए फिश, माशासारखा दिसतोय, बट व्हेरी स्मॉल, बिलो 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर पेक्षा छोटा असतो. जास्तीत जास्त 5 सेंटीमीटरचा असतो. म्हणजे अंदाजे एवढा असा हा तो स्पेसिमन असेल. त्याला आपण अँफिऑक्सस असं म्हटलं जातं. आता याची कॅरेक्टर आपण नेमकेपणाने समजून घेऊया. These are known as lancelets. त्याला काय म्हटलेलं आहे? lancelets. असं का म्हटलेलं आहे? as they look like fish. ते अगदी हुबेहूब माशासारखेच दिसतात. आपण त्यांना फिशच कन्सिडर करतो. अगदी माशासारखे दिसतात. hence called as a lancelets and rarely exceeds 5 सेंटीमीटर in length. म्हणजे जास्तीत जास्त त्यांची लांबी रुंदी किती होऊ शकते? 5 सेंटीमीटर. म्हणजे कमीत कमी ते 3, 2, 1 या सेंटीमीटर मध्ये असतात. छोटे असतात. they live partly buried in marine sediment. इथं हे जे एनिमल्स आहेत they live partly buried in marine sediment. याचा अर्थ काय होतो? समुद्र किनारी जो सँडी सी शोवर असतो, सूक्ष्म रेतीचा किनारा असतो, त्या सूक्ष्म रेतीच्या किनाऱ्यामध्ये ती भुसभुशीत असतो. त्याला थोडंसं छिद्र पाडतो आणि स्वतःच्या बॉडीवरती वाळू अंगावरती घेतो आणि स्वतःला थोडंसं पुरून घेतल्यासारखं, गाडून घेतल्यासारखं तो राहत असतो. थोडाफारच वरती दिसतो आणि बऱ्यापैकी त्या सँड मध्ये, वाळूमध्ये स्वतःला तो गाडून घेतो. थोडीशी बॉडी वरती असते. याला म्हणायचं दे लिव्ह पार्टली बरीड इन मराईन सेडिमेंट. नोटोकॉर्ड एक्सटेंड थ्रूआउट बॉडी अँड लाईफ. हा जो नोटोकॉर्ड आपण दाखवला, इट प्रेझेंट फ्रॉम हेड टू टेल. संपूर्ण शरीरभर नोटोकॉर्ड आहे. as well as it present from birth, उपजत जन्मल्यापासून असतो अप टू डेथ, मृत्यूपर्यंत असतो. का असं का म्हटलं? कारण इथं नोटोकॉर्ड प्रेझेंट इन ओनली लार्वल स्टेज. लहानपणीच नोटोकॉर्ड असतो आणि तोही शेपटीत असतो. म्हणून इथं सांगितलं नोटोकॉर्ड इज प्रेझेंट फ्रॉम हेड टू टेल थ्राउट इन बॉडी अँड थ्राउट इन लाईफ. पूर्ण आयुष्यभर त्याच्या बॉडीमध्ये तो तसाच नोटोकॉर्ड असतो. कारण इथं काय होतं? लॉस्ट ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. मोठा होत असताना तो नोटोकॉर्ड नाहीसा होतो. इथं तसं होत नाही. इथं हा जो नोटोकॉर्ड आहे तो अँफिऑक्सस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तसाच त्याच्या पाठीमध्ये जसाची तसा असतो. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट throughout in body, throughout in life. This is the most important character, hence called as a subphylum
फायलम सिफॅलोकॉर्डेटा, म्हणून याला सिफॅलोकॉर्डेटा असं म्हटलं आहे. देन मायोटोम्स, मगाशीच म्हटलेलं आहे, हे जे दाखवलेले आहेत ते बॅक मसल्स दाखवलेले आहेत. बॅक मसल इज कॉल्ड एज ए मायोटोम्स. इट इज प्रेझेंट. या प्राण्याच्या शरीराच्या पाठीमध्ये मसल्स अगदी मजबूत असतात, कॉल्ड एज ए मायोटोम्स. इट इज प्रेझेंट. देन दे शो ऑल कॉर्डेट कॅरेक्टर्स. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांच्या मध्ये जी काही कॉमन कॅरेक्टर असतात ती सगळीच्या सगळी या सबफायलम सिफॅलोकॉर्डेटा मध्ये 100% दिसतील. मग ठळक कोणती कॅरेक्टर आपण पाहिली होती? प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट्स, प्रेझेन्स ऑफ नर्वोकॉर्ड, हार्ट इज व्हेंट्रल. ही सगळी कॅरेक्टर आपणाला या सबफायलम सिफॅलोकॉर्डेटा मध्ये दिसतील, म्हणजे अँफिऑक्सस मध्ये दिसतील. इज इट क्लिअर? हा तो दुसरा सबफायलम सिफॅलोकॉर्डेटा असेल. द नेक्स्ट थर्ड सबफायलम व्हर्टिब्रेटा. तिसरा आपण कोणता पाहणार होतो? सबफायलम व्हर्टिब्रेटा, म्हणजे पाठीचा कणा असलेला. आता याची महत्वाची कॅरेक्टर्स कोणते? नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड इनटू व्हर्टिब्रल कॉलम. मगाशीच मी ते कॅरेक्टर सांगितलं. या प्राण्यांची डेव्हलपमेंट होत असताना ते जेव्हा केव्हा जन्म घेतात किंवा जन्म घेण्या अगोदर किंवा लहानपणापर्यंत त्यांना नोटोकॉर्ड असतो. बट आफ्टर डेव्हलपमेंट, कंप्लीट डेव्हलपमेंट, this notochord replaced into vertebral column. त्याच नोटोकॉर्डचं पाठीच्या कण्यामध्ये रूपांतर होतं. हे अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर सबफायलम व्हर्टिब्रेटाचं असलेलं आपल्याला दिसून येईल. इट डिव्हाइड्स इनटू 2 डिव्हिजन्स. पुन्हा याच्या 2 डिव्हिजन्स पडतात, ग्रुप पडतात. First one is called as a gnathostomata. A means absent. Gnatha means jaws. जबडा नसलेले प्राणी, ज्यांना जबडा नाही, jaws less animal, called as a agnatostomata. आणि दुसरी डिव्हिजन gnatostomata. Gnatostomata means jaws present, जबडा असलेले प्राणी. थोडक्यात अज्ञातामध्ये ज्यांना जबडा नाही असे प्राणी येतील आणि ज्ञातोस्टोमेटामध्ये ज्यांना जबडा आहे, जॉज असे प्राणी येतील. असे 2 महत्वाच्या डिव्हिजन्स पडतात. या ठिकाणी ही दुसरी डिव्हिजन आहे, ती आपण खूप डिटेल पाहणार आहे. याच्यावरती फार महत्वाचा फोकस करणार आहे. त्याच्यावरती स्वतंत्र आपण 2-3 लेक्चर घेणार आहे. या ठिकाणी आज आता फक्त याच्यावरती फोकस करू. डिव्हिजन अज्ञाथोस्टोमेटा, जबडा नसलेले प्राणी. डिव्हिजन अज्ञाथोस्टोमेटा. इट इन्क्लूड्स प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट्स. पूर्वीच्या कालखंडामध्ये जे काय पाठीचा कणा असलेले पूर्वीचे जे काय प्राणी असतील तेच या ठिकाणी डिव्हिजन अज्ञाथोस्टोमेटा मध्ये असलेले दिसून येतील. एकदम प्रायमरी स्टेज मधले प्रिमिटिव्ह टाइप ऑफ एनिमल्स which are without jaws, की ज्यांना जबडा नव्हता. कारण इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती. एका दिवसात, एका पिढीत किंवा एका वर्षात होत नाही. हळूहळू वाढ आणि विकास होते, हळूहळू डेव्हलपमेंट होते, हळूहळू
नसलेले आपल्याला दिसून येत होते की ज्यांना जॉ म्हणजे जबडा नव्हता, दे कन्सिस्ट ओनली वन क्लास. जबडा नसलेल्या प्राण्यांच्या मध्ये एकच वर्ग होता. तो एक वर्ग कोणता? क्लास सायक्लोस्टोमॅटा. त्याचं नाव काय? क्लास सायक्लोस्टोमॅटा. म्हणजे वर्ग, वर्गाचं नाव आहे सायक्लोस्टोमॅटा. मग याचा अर्थ काय? जॉर्जलेस, जबडा नसलेले अँड इल लाईक एनिमल्स. इल म्हणजे पहा, फिश. इट इज अ टाइप ऑफ फिश. माशाचाच प्रकार आहे, पण असं लांबडं, स्नेक लाईक, सापासारखं दिसतं. त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये वांब असं म्हणतो. वांब. बरेच विद्यार्थ्यांना ती वांब माहिती असेल, पाहिली असेल, ऐकली असेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ती खाल्ली पण असेल. अत्यंत टेस्टी असते. त्याला वांब असं म्हटलं जातं. स्नेक लाईक. इट इज अ टाइप ऑफ फिश. अशी लांब मोठी असते, त्याला इल लाईक एनिमल असं म्हटलं जातं. असे ते एनिमल्स असतात, त्यांना जबडा नसतो. ही वांब नाही, पण तसा दिसणारा इल लाईक, हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं एक्झाम्पल कोणतं घेतलंय? फिगर टेरोमायझॉन. एक्झाम्पल फिगर कोणतं घेतलंय? टेरोमायझॉन. ही त्याची आकृती असेल. हे जे पुढचं दिसतंय ब्युकल फनेल, तोंडाची पोकळी, ब्युकल फनेल. हे जे दिसतंय ते एक्सटर्नल गिल्स, बाहेरून दिसणारे कल्ले, की ज्याचा उपयोग रिस्पिरेशन साठी होतो. रिस्पिरेशन, एक्सटर्नल गिल्स. आणि हे तोंडाची पोकळी, कारण जबडाच नाही, जॉर्जलेस एनिमल, ब्युकल फनेल. आणि पाठीमागची शेपटी, ज्याला आपण कॉडल फिन असं म्हणतो. कॉडल फिन म्हणजे पाठीमागची शेपटी. अशा पद्धतीचा हा टेरोमायझॉन नावाचा वांब सारखा दिसणारा फिश लाईक एनिमल, याला आपण टेरोमायझॉन असं म्हणतो. मग हा जो क्लास सायक्लोस्टोमॅटा जो आहे, त्याची कॅरेक्टर कोणते आहेत किंवा टेरोमायझॉनची लक्षणं, कॅरेक्टर कोणते आहेत, वैशिष्ट्य कोणते आहेत? वी सी वन बाय वन. फर्स्ट, स्किन इज सॉफ्ट. या प्राण्याची त्वचा मऊ असते. साहजिकच स्मूथ, आता सांगितलं सॉफ्ट और स्मूथ. कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड. पण त्या त्वचेमध्ये एक पेशीय, युनि मीन्स सिंगल, एक पेशीचा थर असतो. म्युकस ग्लँड. म्युकस ग्लँड म्हणजे ग्लँड म्हणजे ग्रंथी, आणि म्युकस म्हणजे आपल्या माउथ कॅव्हिटी मध्ये थुंकी सारखा जो स्लाइमी पदार्थ असतो, त्याला म्युकस म्हटलं जातं. म्युकस सिक्रेटिंग ग्लँड. ग्लँड म्हणजे ग्रंथी. असं एक पेशींचा त्वचेमध्ये थर असतो, आणि म्हणून म्युकस सिक्रेट होतो आणि त्वचा ओलसर गुळगुळीत राहते. अशा पद्धतीचं ह्या प्राण्याचं शरीर असेल. बट नो स्केल्स. अंगावरती कोणती खवले दिसणार नाहीत. स्केल्स म्हणजे खवले. तुम्हाला माहिती आहे, फिश म्हटलं की अंगावरती खवले असतात. इथं याच्या अंगावरती खवले नाहीत. स्केल्स आर ॲब्सेंट. देन मेडियन फिन आर प्रेझेंट. असे पर असतात. पर, फिन म्हणजे पर. तुम्हाला माहित आहे, मासा पोहतो कशानं? लोकोमोशन बाय फिन, स्विमिंग बाय फिन. हे जे फिन असतात ते मधले आहेत मीडियम. बट पेर्ड, पेर्ड म्हणजे इकडे एक, इकडे एक, इकडे एक, इकडे एक, जोडीनं फिन नसतात. ओनली median fins are present but paired fins are absent. जोडीनं फिन नसतात. they are ectoparasite. हे जे एनिमल्स आहेत, दुसऱ्या प्राण्याच्या, जो मोठा
मध्ये एकदम मोठा फिश असेल, त्याच्या बॉडीच्या वरती किंवा खाली आसपास चिकटून राहतो, म्हणून त्याला एक्टोपॅरासाइट असं म्हटलंय. दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावरती तो चिकटून राहतो, त्याला म्हणायचं एक्टोपॅरासाइट. दे हॅव सकिंग, शोषून घेणं, अँड सर्क्युलर माउथ, असं गोल माउथ आहे आणि तो असं शोषून घेतो जे काय आपलं अन्न असेल. जबडा नसल्यामुळं तो आपल्यासारखं क्रशिंग करत नाही, चावत नाही, चिविंग बायटिंग करत नाही, तो शोषून घेतो. सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉज, का तर जबडा नाही. अशी ती पोकळी असते माउथ कॅव्हिटीची. एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. याच्या बॉडीमध्ये जे स्केलेटन असतं, हाडे असतात, काटे असतात, इट इज कार्टिलेजिनस, म्हणजे लवचिक असतात, फ्लेक्झिबल असतात. त्याची हाडे लवचिक असतात, म्हणजे एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनस. देन नोटोकॉर्ड प्रेझेंट थ्रूआउट लाईफ. याच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत पूर्ण लाईफ याच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड असतो, which is replaced in two vertebral column, की ज्याचं रूपांतर पाठीच्या कान्यामध्ये होतं. तो नोटोकॉर्ड डोक्यापासून शेपटीपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत कायमचा असतो. इट इज प्रेझेंट. देन डायजेस्टिव्ह सिस्टीम लाईक स्टमक. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्थेला जसं स्टमक म्हणजे जठर असतं, तसं याला जठर नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम लॅक स्टमक. इथं मध्ये कुठंही जठर नाही, स्टमक ऍब्सेंट. इंटेस्टाइन इज विथ फोल्ड कॉल्ड टिप्लोसोल. म्हणजे याला जी अशी इंटेस्टाइन असेल त्याला असा फोल्ड असेल, मध्येच फोल्ड असतो इंटेस्टाइनला. इंटेस्टाइन म्हणजे आतडं. ते आतडं जे असतं त्याला असं मध्ये फोल्ड असतो. दॅट फोल्ड इज कॉल्ड ॲज ए टिप्लोसोल. अँड स्टमक म्हणजे जठर, इट इज ॲब्सेंट. अँड ह्या फोल्डला म्हणायचं टिप्लोसोल इज प्रेझेंट अँड इट इज हिअर एक्झॅक्ट टू द इंटेस्टाइन. त्याच्या आतड्याला फोल्ड असतो, त्या आतड्याच्या फोल्डला टिप्लोसोल म्हटलं जातं आणि स्टमक म्हणजे जठर नसतं. असा एक आगळा वेगळा प्राणी आपल्याला दिसून येईल, त्याला आपण टेरोमायझॉन असं म्हणतो. देन रिस्पिरेशन बाय गिल्स. ह्या कल्ल्याने तो रिस्पिरेशन करतो, ब्रीदिंग करतो, श्वासोच्छ्वास करतो. आणि हार्ट इज टू चेंबर. हृदय दोन कप्प्यांचं असतं. हार्ट इज ओनली टू चेंबर. हृदय फक्त दोनच कप्प्यांचं असतं. असा हा प्राणी असेल टेरोमायझॉन. क्लास कोणता? सायक्लोस्टोमॅटा. डिव्हिजन कोणती? अग्नाथोस्टोमॅटा. सबफायलम कोणता? व्हर्टिब्रेटा. असं वर्गीकरण तुम्हाला सांगता आलं पाहिजे, क्लासिफिकेशन सांगता आलं पाहिजे. I hope you understand about these three subphylum: Urochordata, Cephalochordata, and Vertebrata. Is it clear? Okay.